पोरीचं लग्न ठरलं. पोरगी गरीबच घरी दिली. पोरीचा हट्ट होता, बाबा माझ्या सगळ्या मैत्रिणी श्रीमंत घरी दिल्या, तो सगळ्याच्या पत्रिका मला आल्या होत्या. बाबा निदान माझ्या मैत्रिणीत माझी लाज राखण्यासाठी बाबा 50 तरी पत्रिका छापा ना. मी आजपर्यंत कधी मागितलं नाही बाबा तुम्हाला काही, कधी नवा ड्रेस मागितला नाही, भारीतली सँडल मागितली नाही, भारीतला कधी ओढणी मागितली नाही, कधी मोबाईल मागितला नाही. बाबा मला माहिती हो तुमची फार गरिबी, पण बाबा लग्न एकदाच होतं ना हो. माझ्या मैत्रिणी फार श्रीमंत घरच्या आहेत, बाबा निदान 50 तरी पत्रिका छापा ना. रामभाऊने मनावर घेतलं आणि रामभाऊने 100-150 पत्रिका छापल्या. जेवढी परिस्थिती गरीब होती ना, रामभाऊच्या पत्रिकाही तितक्याच गरीब होत्या. वरच्या पत्रिकेवर नाव टाकलं ना तर खालच्या पत्रिकेवर छापायचं, असा साधा कागद वापरलेला. एकेका पत्रिकेवरती रामभाऊ नाव टाकत होता. आज रामभाऊला आपल्या पोरीचं लग्न ठरलं ना, आठवण झाली आपल्या बालपणीच्या मित्राची. पाणी आलं रामभाऊच्या डोळ्यात आणि डोळ्यातलं पाणी त्या पत्रिकेवरती टपकलं. पत्रिका भिजली गेली. सारा बालपण आठवलं रामभाऊला. लहान होतो आम्ही, फार जीव होता एकमेकावरती. फक्त फरक एवढा, तो श्रीमंत घरचा आणि मी गरीब घरचा. आता कुठे असेल माझा मित्र? मुंबईला गेलाय. मुंबईचा मुख्यमंत्री झाला माझा मित्र. माझा मित्र मला विसरला तर नसेल ना, पण काय हरकत आहे, एकदा पत्रिका देऊन पाहिला. डोळ्यातले अश्रू डोळ्यात दाबले. रामभाऊने आणखी खालची पत्रिका घेतली आणि तिच्यावरती नाव टाकलं, माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई. ती पत्रिका घेऊन रामभाऊ रेल्वेने प्रवास करून मुंबईला गेला आणि मुख्यमंत्र्याच्या घरी ती पत्रिका पोहोचती झाली. सुट्टीचा दिवस होता. मुख्यमंत्री साहेब बगीच्यात बसलेले होते. सकाळचा चहा पीत ती पॉयवरती चहाची ती दाणी ठेवलेली होती. एक घोट चहाचा घेत हे पिये एक पत्रिका वाचत होता. एक पत्रिका घ्यावी, वाचावी, कुंडीत टाकावी. एक पत्रिका घ्यावी, वाचावी, कचरा कुंडीत टाकावी. काही साध्या पत्रिका होत्या. त्या साध्या पत्रिकांमध्ये सहज या रामभाऊची गरीबाची पत्रिका ज्यावेळी पियेच्या हातात आली, न वाचता पिये कचरा कुंडीमध्ये ती पत्रिका टाकणार. तेवढ्यात साहेबांनी सांगितलं पियेला, अरे ती पत्रिका कुंडीत का टाकतोयस? साहेब फार साधी पत्रिका आहे हो, काय माहिती कोणत्या गरीबाने दिली. साहेबांनी सांगितलं पियेला ती पत्रिका आधी वाचायची आणि मग कुंडीमध्ये टाकायची. ज्याचा अर्थ ती मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत येऊन पोहोचली, याचा अर्थ ही पत्रिका सामान्य नाही. ही पत्रिका तू आधी वाचली पाहिजे. मला कळालं पाहिजे असा कोणता गरीब आहे की त्याने मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत पत्रिका द्यायची हिम्मत केली. ज्यावेळी पियेने ती पत्रिका वाचली, वधूच्या समोर मुख्यमंत्र्याच्या बालपणीच्या मित्राचं रामभाऊचं नाव होतं. ज्यावेळी रामभाऊचं नाव समोर पाहिलं ना, त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं. साहेब, हा तुमच्या डोळ्यात पाणी आलंय साहेब? हो रे साहेब, ही पत्रिका वाचत असताना, इतकी गरीब पत्रिका वाचत असताना तुमच्या डोळ्यात पाणी यावं साहेब? हो रे, ही पत्रिका साध्या सुध्या व्यक्तीची नाही रे, ही पत्रिका माझ्या मित्राची, माझ्या रामभाऊची पत्रिका आहे. 20 वर्ष झाले रामभाऊची आणि माझी भेट नाही, पण बघ ना माझा रामभाऊ अजूनही मला विसरला नाही. आतापर्यंत स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी माझ्या घरापर्यंत येणारे लोक मी पाहिले. काही लोक मला विसरले, पण त्यात माझा रामभाऊ मला विसरला नाही रे. सगळं बालपण मुख्यमंत्र्याच्या डोळ्याच्या समोर होतं. लहान होतो रे आम्ही. एकाच सायकलवर बसून जायचो, एकाच बेंचवर बसायचो. दुपारची शिदोरी सगळे सोबतच खायचो. माझा रामभाऊ ना फार गरीब होता. त्याच्याकडे आणण्यासाठी शिदोरी सुद्धा नव्हती.
शाळेत यायचं नाही कधी कधी, त्यावेळी माझी शिदोरी मी त्याला द्यायचो. वया नव्हत्या रे माझ्या रामभाऊकडे, फार गरीब होता. त्यावेळी मी त्याला वया पुरवायचो चोरून. सायकल सुद्धा नव्हती माझ्या रामभाऊकडे, माझ्या सायकलवर बसवून तो शाळेत यायचा. फार हुशार होता. कधी माझ्यापेक्षा 10-5 मार्काने माझा रामभाऊ पुढे असायचा. जेव्हा भावाचा माझा मित्र होता, जेव्हा भावाचा माझा सखा होता. 10वी पर्यंत आम्ही सोबत शिकलो. 10वीत तो पहिला आला, मी तिसरा आलो. पण प्रारब्ध गड्याचं, माझी परिस्थिती फार चांगली होती. मी पुढे शिक्षणासाठी बाहेर पडलो. रामभाऊचे वडील वारले, कुटुंबाची जबाबदारी पडली. लग्न झालं रामभाऊचं, त्यात त्याचं शिक्षण अर्धवट तसंच राहिलं. बघ ना, हुशार असूनही माझा रामभाऊ शेवटी शेतकरी तर शेतकरीच राहिला, मोलमजुरी करणाराच राहिला. मी फार शिकलो, घराण्याचा वारसा पुढे चालवला, राजकारणात आलो आणि आता मुख्यमंत्री झालो. तुला सांगतो, या दिवशी मी कोणत्याही मीटिंग मध्ये जाणार नाही, कोणत्याही सभेला जाणार नाही, कोणाचाही सत्कार स्वीकारणार नाही, कोणत्याही श्रीमंत पुढाऱ्याच्या, कार्यकर्त्याच्या, उद्योगपतीच्या लग्नाला जाणार नाही मी. या दिवशी मला माझ्या रामभाऊच्या पोरीच्या लग्नात हजर व्हायचंय. साहेब, अहो पण आणि बिन काही नाही. एकदा सांगितलं ना मी, रामभाऊच्या पोरीच्या लग्नाचा दिवस उजाडला. माईबाप, सकाळपासून एक बँड वाजत होता रामभाऊच्या दारात. एकच बँड वाजत होता. कसा तरी एखाद्या पट्टीचा मंडप दिलेला. मंडपही साधाच होता, खाली टाकण्याच्या चटया सुद्धा साध्याच होत्या. वराडी मंडळी 5-25 इकडचे 5-25 इकडचे आले होते. आज रामभाऊने जुना शर्ट, पण त्याला नीळ टाकून इस्त्री केली होती. जुनी टोपी होती, पण आपली पाहुण्या रावळ्यात इज्जत कमी होऊ नये म्हणून कडक इस्त्री केली होती. कशी तरी तिरकी टोपी, पायात जुनी चप्पल, जुना रुमाल त्याने खांद्यात टाकला होता. सगळ्यांना हात पडून पाय पडून सांगत होता, जेवल्याशिवाय जाऊ नका हो साहेब, जेवल्याशिवाय जाऊ नका. रामभाऊच्या पोरीचा दिवस उजाडला. मंडपाच्या बाहेर एक बँड वाजतोय, पाहुणी मंडळी आलेत. आज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 10-15 गाड्या रेडी होत्या. काही गाड्या पुढे, काही गाड्या मागे. खादी खाकी, खादी खाकी, खादी खाकी सगळे हजर होते. पुढे कलेक्टरची गाडी होती. हेलिपॅड मधून साहेब उतरले. डग 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 हलणारा तो पंखा शांत झाला आणि साहेब आता झाकझाक करणाऱ्या दिव्याच्या गाडीच्या समोर आले. 10-15 गाड्या होत्या, काही गाड्या पुढे, काही गाड्या मागे. एक शिपाई पळत आला. आज साहेब कुणाचा हार स्वीकारत नव्हते, कुणाचा फुलाचा गुच्छ स्वीकारत नव्हते. इंटरव्ह्यू घेणारे पत्रकार बांधव साहेबांच्या समोर जात होते, पण साहेब कुणाशी बोलत नव्हते. साहेबांना आज घाई नेमकी कशाशी, कुठं जायचंय साहेबांना, कुणाला भेटणार आहेत साहेब आहे साहेब, नेमकी प्रयोजन काय आहे मुख्यमंत्र्याचं, कोणत्या दौऱ्यावर निघालाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. 10-15 गाड्या एकामागे एक होत्या. फक्त पुढच्याच गाडीला माहिती होतं की साहेबाची गाडी नेमकी जाणार कुठे. 10-15 गाड्या, दिव्यांच्या गाड्या जिल्ह्यातून तालुक्यात, तालुक्यातून एका गावात, रामभाऊच्या खेडे गावात आल्या. आणि खेडे गावातून, गल्ली बोळातून गाड्या शिरल्या. पुढची गाडी अशा ठिकाणी उभी राहिली की साहेबांची गाडी रामभाऊच्या पोरीच्या लग्नाच्या मंडपात उभी राहिली पाहिजे. 10-15 गाड्या ज्यावेळी दिव्याच्या एका पाठोपाठ आल्या, सगळ्यांची छाती धडधडायला लागली की या गाड्या का नेमके येऊन थांबल्या तिथे. सगळ्यांना भीती वाटू लागली. गाड्या थांबल्या. एक शिपाई पळत आला. साहेबाच्या गाडीचा दरवाजा उघडला. सगळ्यांची गर्दी झाली गाड्यांच्या भोवती. त्या गर्दीतून सगळ्यांना वाट करत 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 रामभाऊ समोर आला. आणि ज्यावेळी त्या भल्या मोठ्या कोटीच्या दिव्याच्या गाडीतून या रामभाऊने आपला मित्र पाहिला ना, त्यावेळी रामभाऊला वाटलं आपण स्वप्नातच आहोत की काय. अरे, या फाटक्या मंडपात
या फाटक्याच्या नशिबात या गरीब रामभाऊच्या घरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसं शक्य? रामभाऊचे ओठ थरथरत होते, नेत्र पाजरत होते. रामभाऊ क्षणभर स्तब्ध झाला. ओठातून शब्द स्फुरेना, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. साहेब, तुम्ही या गरीबाच्या घरी साहेब? हो रे रामभाऊ. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही हात समोर केले. रामभाऊ, तुझ्या लहानपणीच्या मित्राला तू गळा भेट नाही घेणार रामभाऊ? रामभाऊला भेटायची इच्छा होती, पण पाऊल समोर टाकता येईना. अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समोर आला. रामभाऊला आपल्या काळजाला बिलगवलं आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री डसडसून रडू लागला. रामभाऊही रडत होता. साहेब, माझा डोळ्यावर विश्वास बसत नाही हो साहेब. तुम्ही या गरीबाच्या, अहो एवढ्या गरीबाच्या लग्नात साहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यावा. मला विसरले नाही तू साहेब. साहेब नको म्हणू रे माझ्या दादा, मी तुझा बालपणीचा मित्र आहे ना. एका सायकलवर बसून जायचो रे आपण, एका डब्यातली शिदोरी आपण सोबत खायचो. मी तुला अनेक वया पुरवल्यात रे रामभाऊ. एका सायकलवर बसून जायचोत ना, एकाच बेंचवर बसायचोत ना. अरे एकाच वहीत तर अभ्यास करायचोत ना रे रामभाऊ. तू विसरलास का सर्व बालपण? नाही हो साहेब, बालपण विसरलो नाही, म्हणून तर तुम्हाला पत्रिका पाठवली ना. फार उपकार झाले रे रामभाऊ, तू आजपर्यंत मला विसरला नाही. दोघही रडत होते. जणू भरत आणि रामाची भेट सगळा मंडप तिथे अनुभवत होता. जणू कृष्ण आणि सुदामाची भेट सगळे पाहुणे मंडळी अनुभवत होते. साहेब रडत होते, रामभाऊही रडत होता. आज सगळं वराडही रडत होतं. मुलीला घ्यायला येणारी रडत होते. आणि आज ती नवरी मुलगी एखाद्या मंदिरातील मूर्ती स्तब्ध व्हावी, त्या मुलीचे नेत्र पाजरत होते, तिचे ओठ थरथरत होते. रामभाऊ मुख्यमंत्री साहेबाचे डोळे आपल्या रुमालाने पुसत होता. हाताला धरलं. साहेब, आपण मध्ये नाही येणार. धावत पळत ती पोरगी आली आणि साहेबाचं दर्शन घेतलं. आणि मुख्यमंत्र्याच्या चरणावर पडून ती पोरगी जणू एखाद्या भक्ताने देवाच्या चरणावरती पडून डसडसून रडावं. पोरगी रडत होती. नवरी सांगत होती, साहेब, आमचे पप्पा म्हणायचे, हो आमचे बाबा म्हणायचे, मुख्यमंत्री झालाय ना मुंबईचा, तो माझा मित्र आहे. आम्ही आमच्या बाबाची चेष्टा करायचो, बाबा जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमचा मित्र आहे तर तुमचा मित्र तुम्हाला भेटायला काय येत नाही हो बाबा? तुम्हाला एखादा फोन का करत नाही तो? का आपण एवढे गरीब आहोत? तुमचा जर मित्र एवढा श्रीमंत आहे तर. आमचे बाबा सारखं म्हणायचे, हो साहेब, आमचा विश्वास नव्हता बसत, पण आज विश्वास बसला हो साहेब. धन्य आहात तुम्ही आणि धन्य आहे तुमची ती मैत्री जी गरीबाच्या लग्नात सुद्धा धावून येत असेल. वाजवा ना टाळी. साहेब, तुमची कुठे हॉटेलला व्यवस्था करू का हो साहेब जेवायची? कसं बोलतोस रे रामभाऊ? माझा जीवा भावाचा मित्र आहेस ना तू. लग्नातून मी जेवून जाणार आहे रामभाऊ, पण लग्नात मी पहिल्या पंक्तीला जेवणार नाही. अरे लेकीच्या लग्नात बापांनी जेवायचं नसतं रे रामभाऊ. अरे लेकीच्या लग्नात पहिल्या पंक्तीला हा बाप, हा पुरीचा चुलता, पुरीच्या लग्नात वराड्यांना पाणी वाढायचं काम करणारे, पाणी वाढायचं काम करणारे. एक जर्मलची बकेट होती आणि प्लॅस्टिकचा ग्लास होता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रामभाऊच्या पुरीच्या लग्नात अरे ती जर्मलची बकेट हातात घेऊन आपल्या हातातील प्लॅस्टिकच्या ग्लासानं बसलेल्या वराडी मंडईला पाणी वाढायचं काम करत होतं. पाणी वाढायचं काम करत होतं. पहिल्या पंक्तीला या मुख्यमंत्र्याने पाणी वाढायचं काम केलं आणि दुसऱ्या पंक्तीला मुख्यमंत्री रामभाऊच्या मांडीला मांडी लावून बसला आणि हसत खेळत गप्पा मारत एकमेकांना मुख्यमंत्री आणि गरीब रामभाऊ ताटातला घास भरवत होते. आज खादीतले आणि खाकीतले लोक बाजूला उभं राहून
फक्त या दोन मित्राचं प्रेम अनुभवत होते माईबाप. गरिबीचं आणि श्रीमंतीचं प्रेम अनुभवत होते. गरिबीचं आणि श्रीमंतीतली तफावत अनुभवत होते. सामान्य उदाहरण आमच्या डोळ्यात पाणी आणत असेल. एखादा प्रत्यक्ष मध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये घरव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर कधी वाट चुकणार नाही जीवनभर कधी एक तू मित्र कर आरशासारखा एक तू मित्र कर आरशासारखा. वा वा. राजकारण एका दिवसाचं रे माझ्या दादांनो. बालपणीपासूनचे एका ताटात जेवणारे मित्र मित्र कधी फुटू नका रे माझ्या दादांनो, फुटू नका. काडी लागो त्या राजकारणाला, विनंती असेल माझी. लहानपणीपासून तुम्ही एका ताटात जेवलात, एका बेंचवर बसलात, एका शाळेत शिकलात. कधी कधी चोरून पुड्या खाल्ल्या तर घरच्याला कळू दिलं नाही. फक्त गुणच नाही स्वीकारले तर दोषही स्वीकारले मित्रांनी एकमेकांचे. फक्त माझी विनंती असेल, या 7 दिवसाच्या कथेमधून दुसरं काहीही घेऊ नका गड्या माईबाप. पण बालपणीचा मित्र जर दुरावला असेल तर आज घरी गेल्या गेल्या त्याला फोन करायचा. घरी गेल्या कोणाचं काही खरं नाही रे माईबाप. पाहता मानता कोरोनात माणसं मेली. 4-5 वर्ष झाले रे, मी तुला बोलत नाही, तू मला बोलत नाही, एकमेकाचे तोंड पाहत नाहीत. पण मला जाणीव झाली माझ्या चुकीची. रात्री ये मारुतीच्या मंदिरासमोर एकदा भेट, मला तुला कडकडून मिठी मारायची, भेटायचंय आणि एका भेटीमध्ये पार्टिशन आणि वैरत्व संपवायचंय. हे करता आलं पाहिजे माईबा. आणि माझा तर जीवनामध्ये एकच उद्देश आहे, 4 माणसं आपल्यामुळे जवळ आली नाही तरी चालतील, पण 2 चांगली माणसं कधीच तुटता कामा नाहीत गड्या. 2 चांगली माणसं कधीच तुटता कामा नाहीत. एवढं मी चांगलं वागायचं आणि बोलायचा प्रयत्न करीन आयुष्यभर. फक्त